नमस्कार मित्रांनो, आता 2023 वर्ष संपायला काही तास शिल्लक आहेत। गेल्या वर्षभराच्या खूप सुखद आणि काही दुःखद आठवणी घेऊन आपण 2024 मध्ये जातोय। 2024चं स्वागत आपण अत्यंत सकारात्मक पद्धतीने करूया आणि 2023 मध्ये ज्या उत्कृष्ट गोष्टी आपल्या सगळ्यांनी विशेषतः भारत देशाने साध्य केल्या त्याची उजळणी करत, त्याची आठवणी करत आपण 2024 ला अत्यंत उत्साहात सामोरं जाऊया। 2023 मध्ये नाटू ह्या आपल्या दाक्षिणात्य पिक्चरच्या गाण्याला आणि सिनेमातल्या बऱ्याच गोष्टीला ऑस्कर मधलं गोल्ड मेडल मिळालं। खूप अभिमानाची बाब आहे आपल्यासाठी। जगातलं सगळ्यात मोठं मेडिटेशन सेंटर भारतामध्ये वाराणसी येथे आलं, खूपच आनंदाची गोष्ट आहे। जगातली सगळ्यात मोठी ऑफिस बिल्डिंग सुरत मध्ये डायमंडच्या कारभारासाठी उभा राहिली, अजून एक खूप चांगली गोष्ट आहे। अशा कितीतरी गोष्टी आहेत। नीरज चोप्राने गोल्ड मेडल मिळवलं, होय। आपल्या मराठवाड्यातल्या अविनाश साबळेने सुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर गोल्ड मेडल मिळवलं। मुंबईमध्ये ट्रान्स हार्बर लिंक समुद्रावरचा सगळ्यात मोठा पूल आपण चालू केला आणि ह्याही पेक्षा महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे त्याची सगळ्या भारतालाच नाही तर जगाला अत्यंत आनंद देणारी गोष्ट म्हणजे आपल्या भारताने पाठवलेलं चंद्रयान चंद्राच्या दक्षिण पोलवर, साऊथ पोलवर अत्यंत सुखरूप उतरलं। दॅट वॉज अ ग्रेट अचिव्हमेंट। जगातल्या पहिल्या 4 देशामध्ये आता आपण आहोत। अमेरिका, रशिया, चीन आणि चौथा भारत की ज्यांना स्वतःचं यान स्वतःच्या ताकदीवर पाठवता आलं। सगळं जग मंदीमध्ये अक्षरशः झुंजत असताना भारताने आपली आर्थिक प्रगती जोरात ठेवली। मंदीचा थोडाही शिडकावा आपल्यापर्यंत येऊ दिला नाही आणि मंदीला जबरदस्त तोंड देत जगातली 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आता भारत झालाय आणि लवकरच पहिल्या 3 मध्ये येणार ह्याविषयी कुणाच्याच मनात आता शंका नाही। होय, लोकसंख्येच्या बाबतीत आपण नंबर 1 वर आलोय, चायना सुद्धा मागे टाकलंय। ही लोकसंख्या हेच आपलं बळ राहणार आहे, त्याची एकी आणि त्यातली ताकद आणि त्यातलं आपलं असलेलं वैशिष्ट्य ही आपल्याला खूप मोठी करणारी गोष्ट असणार। भारतीयांनी अजून एक खूप चांगल्या गोष्टी केल्या, पण मला सगळ्यात आवडलेली गोष्ट कुठली तर खरं म्हणजे जगातलं सगळ्यात मोठं रिव्हर क्रूज भारतीयांनी केलं। खरंच अभिमान आहे, खूप आनंद झाला। आणि त्याहीपेक्षा मला खूप आनंद झाला तो एअर इंडियाने आतापर्यंतच्या इतिहासातलं जगातलं सगळ्यात मोठं एव्हिएशन डील केलं। $70 बिलियन म्हणजे 6 लाख कोटी रुपयाची विमान खरेदी एका भारतीय कंपनीने एका दिवसात केली। काय ग्रेट आहे, खरंच अभिमान वाटावा अशी आपल्या सगळ्यांना गोष्ट। आणि हे सगळं ज्यांच्या नेतृत्वाखाली घडतंय ते आदरणीय पंतप्रधान मोदीजींनी एक अजूनच विक्रम केला, तो म्हणजे युनोच्या ऑफिस समोर 21 जूनला सर्वाधिक योगा करण्याचा विक्रम करून सर्वाधिक लोकांना योगा करायला लावून गिनीज वर्ल्ड बुक ऑफ एक असं रेकॉर्ड निर्माण केलंय की आता योगा म्हणजे भारत, योगा म्हणजे भारतीय आणि योगा ही भारताची देण आहे हे आता जगात कुणालाही सांगावं लागणार। खरोखरच भारतीयाने केलेल्या अशा खूप गोष्टी आहेत। सगळ्यांचा मी तो उल्लेख करू शकणार नाही। माझी विनंती आपल्याला आवडलेली आपल्या भागातली सुद्धा अशी कुठली गोष्ट की जी खूप अभूतपूर्व झाली, जरूर त्याचा उल्लेख करा। खूप गोष्टी आहेत, खूप सांगता येण्यासारख्या गोष्टी आहेत, खूप चांगल्या गोष्टी आहेत। सगळ्यांचा आपण पुन्हा एकदा आपल्या मनाशी उजाळा करूया। 2023च्या दुःखद गोष्टींना विसर पडू देऊया आणि पुन्हा एकदा नव्या उत्साहाने, नव्या जोराने, नव्या ताकदीने, नव्या स्वप्नांचा वेध घेण्यासाठी जोरात 2024चं स्वागत करूया। धन्यवाद।